नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी कोमल. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवते आहे कारण कुठेतरी सुरुवात करायची आहे. आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडतात त्याला काहीतरी कारणं असतात आणि कारण नसताना काही गोष्टी घडत नाहीत. हाच विचार सध्या करून पुढे जायचं असं ठरवलं आहे. 23-24 तारखेला मी काहीतरी 24 तारखेला एक व्हिडिओ अपलोड केला होता की मला तुमच्या मदतीची गरज आहे. स्वामीकडे प्रार्थना करा. अचानकपणे माझ्या मिस्टरांना ब्रेन स्ट्रोक आला होता आणि सडनली त्यांची तब्येत की म्हणजे काही तासापूर्वी ते माझ्याशी खूप व्यवस्थित बोलणं चालणं झालेलं आणि काही तासातच त्यांना एक मोठा ब्रेन स्ट्रोक, एक चक्करचं निमित्त आलं आणि तो इतका मोठा स्ट्रोक होता. ते आज माझ्यासोबत नाही आहे आणि त्यांची इच्छा होती की तू यूट्यूबमध्ये पुढे जाणार, तू करणार. ह्या 24 जुलैपासून आयुष्यात बऱ्याच अशा उलथापालथ झाली आहे की विश्वास बसत नाही आहे. पण तेच दुःख कुरवाळून बसलं तर पुढे काय. आणि मिस्टर माझ्या खूप स्ट्रॉंग विचारांचे आणि विचारच नाहीत, ते हेल्थने पण स्ट्रॉंग होते, विचारांनी पण स्ट्रॉंग होते आणि त्यांचं मन पण खूप स्ट्रॉंग होतं की किती काही झालं तरी कधीच थांबायचं नाही. आयुष्यात संकट येत राहणार, आपण त्यासोबत पुढे चालत राहायचं, या विचारांचे ते होते. आणि ते मला नेहमी सांगायचे की तू एक दिवशी खूप पुढे जाणार, माझ्याही पुढे जाणार तू. पण अनफॉर्च्युनेटली आज देवाच्या मनात काहीतरी वेगळं असावं किंवा काही गोष्टी घडतात त्याला काहीतरी कारणं असतील, हेच सध्या मी गृहीत धरते आहे. आणि जे का आता आयुष्यात वेळ आली आहे तिथे न थांबता पुढे जायचं आहे, म्हणून आज व्हिडिओ बनवायला म्हटलं सुरुवात करूया. 24 तारखेला त्यांना अचानकपणे तो ब्रेन स्ट्रोक आला. काही न कळताच, म्हणजे तो गोंधळ, ती वेळ ती आठवली तरी खूप त्रास होतो, अंगावर काटा येतो. पण अनुभव खूप विचित्र होता. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. हॉस्पिटलकडून जो काय रिस्पॉन्ड आला, आता सगळं तेच पाठचं काढण्याचा अर्थ नाही आहे. त्या डॉक्टर म्हणतील तशी ट्रीटमेंट करत गेलो, सांगतील त्या अमाऊंट पे करत गेलो, सांगतील त्या टेस्ट करत गेलो आपण. कारण आपला पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यावर आपण जो काही विश्वास ठेवतो तो दोन गोष्टींवर, एक तर डॉक्टर आणि दुसरा देव. ह्या दोन्ही गोष्टींवर विश्वास पूर्णपणे मी ठेवून न डगमगता माझ्याकडून होईल, आमच्या फॅमिलीकडून होईल तेवढे आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न खूप केले. अचानकपणे म्हणजे ती एक आता नवीन पद्धत आली आहे, त्याप्रमाणे डॉक्टरांनी सांगितलं की आपल्याला त्यांचा जो राईट साईडला मोठा क्लॉट झाला आहे डोक्यामध्ये, जो पॅरालाइज लेफ्ट साईडला आला होता आणि तो क्लॉट आपल्याला इमिजिएटली काढावा लागेल. आम्ही आमच्या फॅमिलीने कसलाही विचार न करता तो डिसिजन मान्य केला की आपल्या पेशंटचा जीव त्या क्षणी महत्त्वाचा आहे. आणि परिस्थिती खूप, म्हणजे ती आठवली तरी खरंच सांगू शकत नाही, खूप एकदम नाजूक परिस्थिती होती त्यांची त्यावेळेस. ते बोलत होते माझ्याशी पण शुद्धीत पूर्णपणे नव्हते. म्हणून आम्ही डॉक्टरांना म्हटलं की ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही लवकरात लवकर सुरू करा ट्रीटमेंट. त्यांचा क्लॉट 24 तारखेला सकाळी 8:30ला नेलं, तो 9:30 पावणे 10पर्यंत तो क्लॉट काढून झाला. त्यानंतर ते थोड्या वेळाने शुद्धीत आले, ICUमध्येच होते आणि ते थोडंसं माझ्याशी बोलले, म्हणजे भूक वगैरे लागले याबाबत. तर मलाही असं वाटलं, फॅमिलीला वाटलं की आता औषधांची गुंगी वगैरे असेल, त्यांना बरेच इंजेक्शन दिले तर थोड्या वेळाने ते शुद्धीवर येतील. याच विचारांनी आम्ही 24 तारखेचा दिवस कसा बसा तो ढकलला. संध्याकाळी ICUत जेव्हा विजिटर्स टाईम असतो त्यावेळेस देखील त्यांच्याशी जाऊन मी बोलली, कारण त्यांचं आणि माझं बोलणं हे दिवसभरात मॅक्स टू मॅक्स म्हणाल ना, म्हणजे आम्ही 24 तासातले रात्री आपण झोपत असू तेवढेच काय ते बोलणं बंद. म्हणजे आमचं कंटिन्युअस दुकानाच्या विषयी म्हणा, ऑफिसच्या विषयी, तिकडच्या वार्ता आम्ही कंटिन्युअस बोलत असतो. त्यामुळे सध्या खूप कठीण परिस्थितीतून झालेली आहे. पण 24 तारखेला संध्याकाळी ICUमध्ये गेल्यावर मी त्यांना पहिला प्रश्न हाच केला की तुम्हाला भूक लागली आहे का. तर ते म्हटले की हो. तर मला माहिती आहे त्यांना भूक कंट्रोल होत नाही आणि पूर्ण दिवस त्यांच्या पोटात काहीच नव्हतं. पण जी परिस्थिती ICUमध्ये त्यांची होती, त्यांना पाईप्स वगैरे नाकामध्ये वगैरे लावलेले, ऑक्सिजन लावलेलं, त्यातूनही ते मला बोलत होते की तू बाहेर नको जाऊस, इथे थांब. पण हॉस्पिटलचे ICUचे काही रूल असल्याकारणाने थोड्या वेळातच मला त्यांची बेड घेतली मी आणि घरी म्हणजे बाहेर येऊन बसले. आणि
मनात असं कुठेतरी होतं की आता हळूहळू ते माझ्याशी बोलत आहेत, तो क्लॉट काढला आहे म्हणजे संकट थोडं थोडं जे रिस्क फॅक्टर आहे तो आता कमी होत जाईल आणि माझे मिस्टर थोड्या वेळाने नॉर्मल होतील सकाळपर्यंत. ह्याच विचाराने 24ची रात्र गेली. 25ला सकाळी डॉक्टर आतमध्ये बोलावून सरळ सांगत आहेत की तुमच्या पेशंटचं BP लो होत चाललं आहे आणि त्यांना आपल्याला व्हेंटिलेटरचा सपोर्ट द्यावा लागेल. ब्रेनमध्ये सूज वाढली आहे, स्वेलिंग खूप आली आहे ब्रेनला. हे सगळं ऐकून त्या क्षणी जी माझी परिस्थिती होती, फॅमिलीची होती, ती खरंच जे कोणी ह्यातून गेले असतील त्यांनाच ती परिस्थितीची जाणीव आहे की काय घडतं त्या क्षणी आपल्या पेशंटबाबत. हे सगळं ऐकताना की कालपर्यंत तो माणूस व्यवस्थित होता आणि आज त्याला व्हेंटिलेटर लावावं लागतं आहे. तरीही त्या क्षणी पण एकही टक्का विश्वास न डगमगता पूर्ण 25 तारखेपासून त्यांना व्हेंटिलेटर सुरू केलं होतं. औषधांचे डोस डॉक्टर सांगत होते आम्ही वाढवले आहेत आणि त्यांच्या परीने तेही प्रयत्न करतात असंच आम्हाला सांगत होते आणि आम्ही त्याच गोष्टीवर विश्वास ठेवत होतो. आणि 25 तारखेपासून ते जे व्हेंटिलेटरवर होते ते 1 ऑगस्टपर्यंत त्यांनी व्हेंटिलेटरवरच होते. आणि ज्या वेळेस आम्ही आतमध्ये जात होतो, ज्या वेळेस ICUत सोडण्याची काही मिनटं असतात की आप पेशंटला भेटू शकता, आतमध्ये जाऊन त्यांच्याशी बराच वेळ बोलण्याचा प्रयत्न करायचे, त्यांना बऱ्याच गोष्टी सांगायचे, पण त्यांचा रिस्पॉन्स तेव्हा शून्य होता. कारण डॉक्टरांचं म्हणणं होतं त्यांच्या मेंदूकडून काम करणं हळूहळू बंद होत चाललं आहे. विश्वास बसत नव्हता कारण एवढा धडाडीचा माणूस की जो 1 मिनटंही कधी स्थिर नाही, स्वतःचं ऑफिस हँडल करून मला माझ्या ह्या शॉपच्या बिझनेसमध्ये हेल्प करायचा आणि त्याची इतकी धावपळ असायची या शॉपमध्ये. त्याचा खूप जीव आहे की आपलं शॉप खूप पुढे न्यायचं आहे आणि तू खूप पुढे जाणार. आणि कधीच कुठल्या गोष्टीचे मला त्यांनी रोकठोक नाही केली आहे कारण त्यांना ठाऊक होतं त्यांची बायको जे काही करते ते मर्यादेत राहून आणि त्यांचा अपमान कुठे होणार नाही याची खात्री त्यांना पूर्णपणे होती. असा इतका प्रेम करणारा माझा नवरा, इतका माझ्यावर विश्वासाचा असलेला माझा नवरा, त्या क्षणी मी जे 25 जुलैपासून त्याला रोज ज्या अवस्थेत बघत होते, रोज आतून तुटत होते, पण विश्वास तुटू द्यायचा नव्हता की नाही ते स्ट्रॉंग आहेत आणि मिरॅकल होणार, काहीतरी चांगलं होणार आणि ते उठणार. नियतीच्या पुढे कोणाचंच काही चालत नाही आणि तेव्हाने कदाचित काहीतरी अजून मांडून ठेवलं असेल चांगलं काहीतरी त्यांच्या बाबतीत आणि ते माझ्या अवतीभोवतीच आहेत हा मला आतून विश्वास आहे. 31 जुलैची तो दिवस पूर्ण दिवस मी त्यांच्यासोबत होते, माझा मुलगा, त्यांची बहीण आणि रात्री आम्ही घरी आलो. बहिणीचा नवरा त्या रात्री होता त्यांच्यासोबत आणि जस्ट 1 ऑगस्ट सुरू झाली तेवढ्यात हॉस्पिटलमधून फोन येतो आहे की बहिणीच्या नवऱ्याचा की त्यांची परिस्थिती खूप क्रिटिकल आहे, रिलेटिव्सला बोलवा. ज्या क्षणी हा फोन ऐकला त्या क्षणी खरंच सांगते पायाखालची जमीन पूर्ण नाहीशी झाली होती की आता कसं. आणि त्यांच्या विना 1 सेकंदही जगणं म्हणजे अशक्य माझ्यासाठी. पुन्हा कधीतरी सांगेन मी की आम्ही इथपर्यंत कसं पोहोचलेलो आणि प्रत्येक बाईसाठी आपला नवरा काय असतो हे प्रत्येक स्त्रीला चांगल्याच पद्धतीने ठाऊक आहे. तरीही म्हटलं की ठीक आहे, ती 1 ऑगस्ट आयुष्यातली इतकी भयानक दिवस आहे माझ्या की त्या दिवशी मी जे स्वप्नातही विचार केला नाही ते मी त्या परिस्थितीला सामोरं गेली आहे. पण नंतर हाच विचार करते की ते नेहमी बोलायचे कितीही संकट येऊ थांबायचं नाही, पुढे चालत राहायचं सोनी, हे ते मला नेहमी सोनी म्हणून बोलवायचे. आणि आपण जे काय करतो आहे त्याचा न्याय वरचा देव बसला आहे, तो करणार. आपण आपलं कर्म चांगलं करत राहायचं याच विचारांचे होते. आज त्यांना 15 दिवस जाऊन 16वा दिवस आहे आणि मी 2 ते 3 दिवसापूर्वी आता बाहेर पडली आहे, शॉपमध्ये यायला सुरुवात केली आहे. कारण किती दिवस घरात बसणार ना. आता एकमेव साधन आहे सध्या शॉपकडे फोकस करणं. कारण बरीच लोक घरी येत आहेत, भेटायला जात आहेत, पण शक्य कसं असतं शेवटी आता शॉप आहे तिकडे फोकस करणं गरजेचं आहे. कारण 24 जुलैपासून मी काहीच लक्ष दिलेलं नाही आहे. त्यामुळे आता परिस्थिती तर खूप सध्या म्हणता नाही येणार वाईट आहे, पण ज्या काही परिस्थितीतून चालली आहे स्वतःला स्ट्रॉंग ठेवणार. कारण माझा नवरा खूप स्ट्रॉंग होता आणि त्यांना विश्वास होता की तू खूप स्ट्रॉंग आहेस आणि तू
खूप पुढे जाणार. हे त्यांची 2 वाक्य मला खूप ताकद देतात. आणि त्याचबरोबर माझा देवांवरचा पण विश्वास नाही उडाला आहे. देवसोबत आहेत, स्वामी पण आहेत. आज काहीतरी वेगळं घडायचं असेल म्हणून हे घडलं आहे. त्यामुळे माझी श्रद्धा ही देवांवर कायमस्वरूपी राहणार आहे. स्वामींनी नक्कीच माझ्याबद्दल काहीतरी वेगळी आखणी केली असणार आहे. बस प्रयत्नांना यश येऊ दे हीच स्वामींकडे प्रार्थना आहे. आणि ह्या आलेल्या संकटाला मला सामोरं जाण्याची ताकद भरपूर येऊ दे. आणि विशेष म्हणजे यूट्यूब चॅनल मी हळूहळू सुरुवात बरेच दिवस नव्हते ॲक्टिव्ह, पण करणार. कारण माझ्या मिस्टरांचं पण ते स्वप्न होतं की तू पुढे करणार, तू करू शकतेस, तू हुशार आहेस. आणि लोक काय म्हणतात त्याकडे मला खरंच काहीच वेळच नाही आहे बघण्यासाठी. कारण एक एक क्षण तो 24 जुलैपासून मी आज 16 ऑगस्टपर्यंत अनुभवते आहे, बरंच शिकते आहे. तर सगळ्यांना मी आपली विनंती करेन की तुम्ही इथून पुढेही मला असंच प्रेम द्याल. कारण तुमचं प्रेम, तुम्ही दाखवलेला माझा हा विश्वास मला भरपूर स्ट्रॉंग करेल. आणि मी पुढे माझ्या परीने जितकं चांगलं होईल तितकं पुढे जाण्याचा प्रयत्न करेन. आत्ता माझा मुलगा देखील आहे आणि मी आहे. दोघांना खूप पुढे जायचं आहे. आणि माझ्या मुलासाठी मला खूप स्ट्रॉंग राहायचं आहे. कारण तो 2 दिवस खूप म्हणजे तो पण हादरला हे सगळं ऐकून. कारण एकुलता एक मुलगा, पप्पांचा लाडका. पण तो जिथे स्ट्रॉंग होतो की मम्मी टेन्शन नको घेऊ, मी आहे, आपण करूया. मग ऑब्व्हियसली मलाही स्ट्रॉंग व्हावंच लागणार. आणि ते माझ्यासोबतच आहेत आणि स्वामी पण सोबतच आहेत. आणि तुम्ही अपेक्षा करते की माझ्यासोबत राहाल आणि इथून पुढे मला स्ट्रॉंग बनण्यासाठी मदत कराल. धन्यवाद.